नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे। शेतकऱ्यांना जी चिंता लागलेली होती की नमो शेतकरी योजनेचे नक्की पैसे कधी येणार आहेत, नमोचा 8व्या हप्त्याचं वितरण नक्की कधी होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं हे वितरण दोन्ही हप्ते कधी शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत। 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत का, त्याविषयी सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये असणार आहे। नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता हे दोनही हप्ते तुम्हाला जर पाहिजे असतील तर काय करावं लागणार आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोनही हप्ते सोबत सुरळीत येणार आहेत। त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी पात्र आणि काही अपात्र, तुम्ही कोणत्या यादीमध्ये आहात हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु काही जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे, त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा आलेली आहे, ती सुद्धा जाणून घेणार आहोत। काय केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी हप्ता पडणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अखेर आलेली आहे, कारण शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट करण्याचं हे ठरवलेलं आहे। त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय तर घेतला, त्याचा GR आलेला आहे का, तो GR सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात टाकला जाणार आहे, हा जो 8वा हप्ता असणार आहे तो नक्की किती तारखेला तुमच्या खात्यात पडणार आहे आणि त्याची तारीख ऑफिशियली अपडेट, खात्रीशीर अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच अपडेट आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज देणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोनही हप्ते तुमच्या खात्यात सोबत येणार आहेत का, जर सोबत येणार असतील तर ते किती रुपये येणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे पडणार आहेत, तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का, तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का, हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हे दोन हप्ते जर सोबत पडले तर 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे पहिला हप्ता 2,000 रुपयांचा एक मेसेज येणार, दुसरा हप्ता जो असणार आहे तो 2,000 रुपयांचा असा एक मेसेज येणार आहे। त्यामुळे नमोचा 8वा हप्त्याचा 2,000 रुपयांचा पहिला मेसेज येईल आणि पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याचा जो असणार आहे तो 2,000 रुपयांचा मेसेज येणार आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुहूर्त अखेर ठरलेला आहे आणि त्याची तारीख या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत। सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करून घ्या। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेविषयी सविस्तर माहिती। नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता रखडलेला होता, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भाषेत संकेत दिलेले आहेत की कोणत्या तारखेला हे पैसे पडणार आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे कोणत्या तारखेला टाकले जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट मीडियाच्या समोर येऊन सांगितलेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराने हा प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि आता GR लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे आणि त्याची तारीख किती असणार आहे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत। काळजी करू नका, 8व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते शेतकऱ्यांना कधी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र झालेले आहेत आणि कोणते पात्र ठरलेले आहेत, महत्त्वाची अपडेट आहे। आणि तुमच्या जिल्ह्यात प्राधान्य देण्यात आलेलं आहे का, पहिल्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का, पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। जर पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला लगेच पैसे पडणार आहेत आणि ते पण 2,000 नाही तर 4,000 रुपये डायरेक्ट तुम्हाला पहिल्या लिस्टवाल्यांना पडणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही, परंतु हा 8वा हप्ता मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि त्याची तारीख किती असणार आहे, वेळ कधीची असणार आहे आणि ही जाहीर झालेली आहे। आतापर्यंत तुम्हाला ही अपडेट कोणत्याही चॅनलवरती पाहायला भेटलेली नसेल, अशी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। या दिवशी तुमच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे। कारण नमो शेतकरी योजनेविषयी सविस्तर आणि पीएम किसान योजनेविषयी या दोनही हप्त्याचं वितरण आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि याच दिवशी हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। मात्र पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। काय असणार आहे ती अपडेट, शेतकऱ्यांना काय करायचं आहे, काय सांगितलेलं आहे,
PM किसान योजनेचा लाभ जर सुरळीत पाहिजे असेल तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट शासनानं दिलेली आहे आणि ती अपडेट महत्त्वाची ठरणार आहे, कारण शेतकऱ्यांना काय करायचं सांगितलेलं आहे. शासनानं तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या सूचना काय असणार आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचा नवीन GR आता प्रसिद्ध होणार आहे आणि तो किती तारखेला येणार, पैसे किती तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार, सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी शासनानं महत्त्वाची मोठी खुश खबर अखेर दिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2,000 रुपये नाही तर 4,000 रुपयांचं हे क्रेडिट होणार आहे का, आणि ते कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण शेतकऱ्यांना आता हे पैसे वितरण चालू होणार आहे आणि ते किती तारखेला होणार हे सर्वांच्या मनात लागलेला एक प्रश्न आहे. कारण आतापर्यंत 8वा हप्ता कशामुळे रखडला गेला, कशामुळे यामध्ये विलंब झाला आणि हे पैसे कशामुळे आतापर्यंत पडलेले नाहीत, आता हे पैसे कसे पडणार आहेत, कारण खात्रीशीर आपण जी माहिती देत आहोत त्याला काहीतरी आधार आहेच. त्यामुळे हे तुम्हाला पैसे कधी जमा होणार, 2,000 रुपये नमो शेतकरीचे आणि 2,000 रुपये हे PM किसानचे, असे 4,000 रुपये आता तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हा जो 8वा हप्ता असणार आहे हा विलंब झालेला आहे. PM किसानचा 21व्या हप्त्यासोबत हा 8वा हप्ता मिळायला पाहिजे होता, परंतु आता 22व्या हप्त्याची वेळ आलेली आहे PM किसानची आणि तरी सुद्धा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांना क्रेडिट झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की राज्याचे पैसे नक्की कधी जमा होणार. केंद्राचे पैसे तर जमा झालेले होते, 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला गेलेला होता, परंतु आता राज्याचे जे पैसे असणार आहेत ते 2,000 रुपये रखडलेले पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार आणि किती तारीख असणार आहे, ती तारीख महत्त्वाची आहे. कारण त्या तारखेला 100% खात्रीशीर पैसे पडणार आहेत आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अखेर त्या दिवशी मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती दिलेलीच आहे, त्यामुळे ती तारीख आपण पुढे गेल्यानंतर जाणून घेणारच आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता 2,000 नाही तर 4,000 रुपये एकत्र खात्यात जमा होणार आहेत. कारण दोनही हप्ते जे असणार आहेत PM किसान आणि नमो शेतकरीचा, हे 2 हप्ते आता 4,000 रुपये एकत्र खात्यात टाकले जाणार आहेत. आणि शेतकऱ्यांना एक मोठी अपडेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि PM किसानच्या योजनेसाठी सुद्धा पंतप्रधान यांनी महत्त्वाची घोषणा आणि मोठ्या अटी सुद्धा लावलेल्या आहेत. त्या अटी काय असणार आहेत, 4,000 रुपये पडणार आहेत, परंतु ते कोणत्या अटीवरती पडणार आहेत, कोणत्या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना करायची, काही अटींची जी घोषणा करण्यात आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना हे पात्र होणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्या ज्या अटी आहेत त्या आपण पाहणार आहोत. काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. PM किसान आणि नमो शेतकरीचे जर 4,000 रुपये पाहिजे असतील तर मात्र 4,000 रुपये येण्यासाठी काही काम तुम्हाला करावे लागणार आहे आणि ते काम महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महत्त्वाच्या ज्या 4 गोष्टी करायच्यात त्या 4 गोष्टी केल्यानंतर लगेच 4,000 रुपये पडणार आहेत, परंतु ते काम जर नाही केलं तर मात्र इथून पुढे तुम्ही या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकता आणि हा लाभ तुम्हाला इथून पुढे येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला सांगितलेले 4 काम असणार आहेत, ते काम तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी लगेच करून घ्यायची. जर तुम्हाला टाइम असेल तर हे 4 काम लगेच करून घ्यायचे. त्यानंतर नमो शेतकरीचे जर रखडलेले पैसे असतील ते सुद्धा पडणार आणि PM किसान योजनेचे जे राहिलेले पैसे असतील किंवा येणारा हप्ता असेल हे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही, परंतु 4,000 रुपये एकत्र जमा कोणाला होणार आहेत आणि कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, किती लाख शेतकरी पात्र, किती लाख शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. 4,000 रुपये कोणत्या दिवशी जमा होणार आहेत याची तारीख आपण तुम्हाला सांगणारच आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा, कंटिन्यू पहा, त्यानंतर तुम्हाला कळणार आहे कधी पैसे जमा होणार आहेत. 4,000 रुपये एकत्र खात्यात मोठी घोषणा, शासनानं नवीन जो निर्णय आहे तो निर्गमित केलेला आहे आणि GR त्याचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. काळजी करण्याची गरज नाही, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आता जमा होण्यास सुरू होणार आहेत. कारण 4,000 रुपयांची जी घोषणा आहे ती अखेर झालेली आहे, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु जो आतापर्यंत 8वा हप्ता आला नव्हता
तो कशामुळे अडलेला होता. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की हे काम सांगणार आहे ते काम तुम्ही लगेच करून घ्यायचंय. प्रथम आपण पाहणार आहोत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का, प्रशासकीय तयारी आहे का आणि निधी जमा झालेला आहे का. 1800 कोटी रुपयांची निधीची मागणी केली आणि RFT वर आता स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता निधी वितरणाचे विनंतीचे जे कामकाज आहे ते पूर्ण झाले असून ही जी यंत्रणा आहे ती पैसे टाकण्यासाठी सज्ज आहे. कारण आता महत्त्वाचं म्हणजे पात्र कोण असणार आहे, तर ज्यांचा फार्मर ID कार्ड आहे, ज्यांना PM किसानचे पैसे आलेले आहेत ते शेतकरी मात्र आता या निधीसाठी पात्र असणार आहेत. आणि महत्त्वाच्या ज्या अटी आहेत त्या आता शेतकऱ्यांना पात्र कराव्या लागणार आहेत. महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. फार्मर ID कार्ड आणि ते तर तुम्हाला गरजेचंच आहे. PM किसान योजनेचे ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना हप्ता येणार, मात्र नवीन ज्या अटी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पूर्ण करायच्यात. काय अटी असणार आहेत, किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. 8व्या हप्त्याची प्रतीक्षा जी लागलेली आहे ती आता 90,41,241 शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही, एवढ्या शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत. 2,000ची जी रक्कम आहे ती मात्र 6 लाख शेतकऱ्यांना येणार नाही. ते शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत. पडताळणीची जी मोहीम होती त्या माध्यमातून 6 लाख शेतकरी अपात्र करण्यात आले. आणि आता ज्या अटी आहेत, हप्ता मिळवण्यासाठी 4 अटींची पूर्तता करावी लागणार आहे. फार्मर ID कार्ड तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, लँड सीडिंग करणं गरजेचं आहे आणि KYC गरजेची आहे. महत्त्वाचं म्हणजे आधार, बँक खातं हे सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे. कारण DBTच्या माध्यमातून तुम्हाला पैसे टाकले जात असतात आणि हेच पैसे येण्यासाठी तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं हे लिंक असणं गरजेचं आहे. आणि या 3 गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण ह्या जर पूर्ण केल्या तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. नमो शेतकरीची महत्त्वाची अपडेट जी आलेली आहे ती मोठी खुशखबर शेतकऱ्यांना आपण देत आहोत. कारण आता या जिल्ह्यात प्रथम पैसे टाकले जाणार आहेत. कोणते ते जिल्हे असणार आहेत, या जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना डायरेक्ट 4,000 रुपयांचे मेसेज यायला चालू होणार आहेत. प्रथम मेसेज येणार आहे 2,000 रुपयांचा. पहिला मेसेज किती रुपयांचा असणार आहे, तर 2,000 रुपयांचा. आणि दुसरा मेसेज एक येणार आहे तो असणार आहे 2,000 रुपयांचा. असे 4,000 रुपयांचे 2 मेसेज एकाच दिवशी येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत ते जिल्हे आपण आता जाणून घेणार आहोत. त्या जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे. या जिल्ह्यातील तुम्ही असाल तर मात्र तुम्हाला या दिवशी पैसे येणार आहेत. कोणते जिल्हे असणार आहेत, प्रथम जिल्हा असणार आहे मित्रांनो सातारा जिल्हा, दुसरा असणार आहे पुणे जिल्हा, तिसरा अहिल्यानगर, चौथा छत्रपती संभाजीनगर, नाशिक आहे, जळगाव आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, बीड आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर आहे, परभणी आहे, सोलापूर आहे, इकडे सांगली, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे, इकडे अकोला आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, गडचिरोली आहे आणि गोंदिया आहे. या जिल्ह्यांमध्ये आता प्रथम प्राधान्य यांना पैसे टाकले जाणार आहेत. 4,000 रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यात डायरेक्ट क्रेडिट केले जाणार आहे. DBTच्या माध्यमातून हे पैसे पडत असतात आणि हे शेतकऱ्यांच्या खात्यात आता टाकले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही, सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सर्व शेतकऱ्यांना ही जर अपडेट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन ऑप्शन आलंय हाईप सुद्धा करून घ्या. चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.